नमस्कार मित्रांनो, आज आहे 21 जून. 21 जूनच्या दिवसभरच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. नीट बाबत तडजोड नाही, दोषींवर कठोर कारवाई करू, धर्मेंद्र प्रधान. तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. 351वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. मुंबई पालिकेत तब्बल 52,000 पदे रिक्त, गरज 1.5 लाख कर्मचाऱ्यांची, कार्यरत 1 लाख. बिहारमधील 15% वाढीव आरक्षण रद्द, आरक्षण 65% नेणाऱ्या नितीश सरकारला उच्च न्यायालयाचा दणका. विद्यार्थ्यांच्या हितासाठी रद्द केली UGC नेट शिक्षण मंत्रालय, परीक्षा रद्द करणाऱ्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण. नीट रद्द करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र NTAला नोटीस. विधान परिषद निवडणूक बेकायदेशीर, संजय राऊत यांचा आरोप, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार. उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ येणार, मुख्यमंत्र्यांशी वरठीवारांची फोनवर चर्चा. मराठा तरुणांनो, आत्महत्या थांबवा अन्यथा मी काम सोडेन, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याची पंढरपूरला प्रस्थान, टाळ मृदंगांच्या गजरात हरिनामाचा जयघोष. मुंबई ठाण्यात दमदार पर्जन्य वर्षा, येत्या 24 तासात जोरदार पावसाचा इशारा. पुरवणी मतदार यादीतून 12,000 नावे वळवली, ॲडव्होकेट अनिल परब यांचा आरोप. बाळासाहेबांना अटक करणारे भुजबळ मंत्रिमंडळात कसे, अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, एक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्राचा वापर, मैदानावर वाळू व लाकडी भुसाचा वापर, पोलीस भरतीला पावसाचा फटका. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर, काही लोक पांचट जोक मारत आहेत. गिरीश महाजन यांची घोषणा, सरपंच म्हणून गावाच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील 18 सरपंचांचा गौरव. शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन नाही, चंद्रकांत पाटील. पदवीधर निवडणुकीनंतर मुलींच्या फी माफीचा आदेश. नेट रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा असंतोष, नॅशनल टेस्टिंग एजन्सी संशय आणि आरोपांचा भोवऱ्यात. महामुंबईत मुसळधार वाहतुकीवर परिणाम, संसदधारेमुळे अनेक ठिकाणी तुंबले पाणी, रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री. उपोषणाचा 8वा दिवस, वरठीवार यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद. आमच्यामुळे नवे संविधान बदलण्याच्या चर्चेमुळे फटका, प्रफुल्ल पटेल यांचा महायुतीतील टीकेला उत्तर. 288 उमेदवार उभे करू, नाहीतर उमेदवार पाडू, मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा नवा